नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मी तथागत भगवान बुद्धाला वंदन करतो, कारण का बुद्ध हे खूपच अनोखे आहेत. तसेच म्हणजे बुद्धासारखं विश्वामध्ये बुद्ध अद्वितीय आहे, अद्वितीय. बुद्ध हे बुद्धच आहेत, मार्गदर्शक आहे माणसांचे आणि देवांचे सुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आहे. अन्याय आणि अत्याचार आणि जातीवाद समाप्त करण्यासाठी एक हलाहल विष आहे. आणि परम माणुसकीला प्राप्त करण्याचा एक अमृतमय मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आहेत. बुद्धानंतर थोडी कमी उंची, पण अगदी बुद्धाच्या जवळ असे डॉक्टर बाबासाहेब वाटतात. परम माणुसकीचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज मी आपल्याशी एक लहानशी चर्चा करू इच्छितो, आणि ती चर्चा म्हणजे अशी, ग्रंथांच्या संबंधानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द बुद्धा अँड हिज धम्मा हा एक विश्वविख्यात असा ग्रंथ आहे. खरंच आहे. तसं जर पाहिलं, बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथाचा जर विचार केला तर असं दिसून पडते आपल्याला की संपूर्ण बुद्ध वचनाची एक अट्टकथाच आहे. ती अट्टकथा, संपूर्ण बुद्ध वचनाची अट्टकथा. त्या संपूर्ण बुद्ध वचनाला मानवांना कळेल अशा भाषेत, इंग्रजीमध्ये, मूळ रूपानं इंग्रजीमध्ये लिहिलेला हा ग्रंथ. आणि मग बाबासाहेबाच्या हयातीत हा ग्रंथ इंग्रजीमध्येच झाला होता. त्याच्यानंतर माझे गुरु पूजनीय भदंत डॉक्टर आनंद कौसल्या, जागतिक कीर्तीचे विद्वान आणि म्हणजे भदंत आनंद कौसल्यायन फार मौल्यवान व्यक्ती, अतिशय महत्व. बुद्ध विश्वाला निसर्गानं दिलेली देण म्हणजे भदंत आनंद कौसल्या, आणि त्यांनी बाबासाहेबाच्या ग्रंथाचा मोठ्या आनंदाने हिंदीमध्ये अनुवाद केला, आणि त्यांनी कुठेही चूक केलेली नाही. नंतर त्या भाषेचे, त्या ग्रंथाचे जगातल्या सर्वच प्रमुख भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे. मला हे सांगायचं आहे तुम्हाला की झालं असं की मराठी अनुवादकांच्या हाताने एक चूक झालेली आहे, आणि ती म्हणजे बुद्धांनी त्यांच्या धम्म या ग्रंथातील पहिल्याच भागातील 7व्या खंडातील तिसऱ्या भागातील 3रा मुद्दा, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, इट मीन्स बुद्धा डिस्कार्डेड ऑल ऑफ द निहिलिस्टिक व्ह्यूज दोज वेअर प्रोलुगेटेड बाय सम रिलिजियस टीचर. बाबासाहेबाचं हे वाक्य, त्याचा अनुवाद आमचे गुरु डॉक्टर आनंद कौसल्यान यांनी योग्य केला की बुद्धाने ते सर्व उच्छेदवादी मतं
जे काही धर्मगुरूंनी मांडलेले होते, प्रसारित केलेले होते, प्रतिपादित केले होते, ते सर्व त्यागले. आणि त्याचाच अनुवाद मराठी अभ्यासकांनी, मराठी अनुवादकांनी, मी मराठी अनुवादकांना दोष देत नाही, काळ आहे 1970च्या आसपासचा. त्या काळात साधन सुविधा, ग्रंथ, शब्दकोश बरेच काही नव्हते. आणि बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त म्हणजे बाबासाहेब आहे, धम्मानंद कौसंबी आहेत, महाराष्ट्रीयन. धम्मानंद कौसंबी पहिले, त्याच्यानंतर बाबासाहेब आहेत काय, आणि मग अनेक आहेत. आणि मग हिंदी साहित्यामध्ये राहुल सांकृत्यायन आहे, जगदीश कश्यप आहेत, आणि भदंत डॉक्टर आनंद कौशल्यायन आहेत, आणि इकडे सत्यनारायणजी गोयंकासुद्धा आहेत. तर या लोकांनी कोणती चूक, यांच्या हाताने कोणती चूक झाली नाही, फक्त चूक झाली मराठी अनुवादकांच्या हाताने. आणि त्यांनी तिथं काय लिहिला तोच मुद्दा पुस्तकामध्ये पहिल्याच खंडातील 7व्या भागातील 3रा मुद्दा, त्यांनी साम्य आणि भेद यावर त्यांनी तिथं सरळ सरळ लिहिलं की बुद्धाने सर्व शून्यवादी मतं नाकारले. मला सांगा, जेव्हा असं लिहिल्या जाते तर शून्यवाद नेमकं कशाला म्हणते? शून्यवाद म्हणजे आर्य नागार्जुन. आपल्याला आर्य नागार्जुनाकडे जावं लागते. आर्य नागार्जुन हे दक्षिण भारतातील जवळजवळ म्हणजे विदर्भ म्हणजे नागपूरपासून तर अमरावतीपर्यंत, आंध्र तेलंगणा या भागातले. निश्चित सांगता येत नाही ते नागपूरचे आहे की म्हणजे तेलंगणाचे आहे की कुठले आहे, पण दक्षिण भारत विदर्भासहित. इसवी सन 2रं शतक. त्यांनी प्रतित्य समुत्पादाच्या आधारावर शून्यवाद असे स्पष्टीकरण केले. आणि शून्यवाद म्हणजे काय होते नेमकं काय, तर प्रतित्य समुत्पादाच्या आधारावर कोणतीही गोष्ट स्वतंत्र नाही, सर्व एक दुसऱ्यावर आधारित आहे. पण आणि त्याला म्हणजे उच्छेदवादाला निहिलिस्टिक शब्द आहे, आणि शून्यवादाला स्वभावशून्यता हा शब्द आहे संस्कृतमधला. मुळात या चुकीनं काय, ही जी चूक झालेली आहे ह्याने काय होते, एक गडबड अशी होती की ती गडबड अशी होण्याची संभावना आहे कोणती, की जसं म्हणजे शून्यवाद म्हटलं. आता हे मराठी पुस्तकं जर विदेशात गेले, तिच्या विदेशी लेखकांनी अनुवाद करून वाटला तर ते म्हणतील काय बुद्धानं शून्यवाद नाकारला काय? शून्यवाद दुसरं तिसरं काय नाही, प्रतित्य समुत्पाद आहे. दुसऱ्या प्रवचनात मी हे अधिक स्पष्ट करणार, आज माझ्यावर इतका वेळ नाही आहे का, तर ह्या गोष्टीला जाणून घ्यावं. राहिली गोष्ट बुद्ध विहारात जे बुद्धाने त्यांचा धम्म मराठी ग्रंथ लोकांना समजावून सांगणारे लोक, ते सुद्धा त्यांनाही शून्यवाद कशाला म्हणते, ते काही बाई सांगून मोकळे होतात काय, काही सांगतात काय. तर मुळात शून्यवाद एक महान दर्शन आहे, बुद्धाचं दर्शन आहे, प्रतित्य समुत्पादच आहे. पण आणि उच्छेदवादाचा अर्थ होते का काही नाही, पाप नाही, पुण्य नाही, आई नाही, वडील नाही काय नाही, खा प्या मजा करा काय, सर्व जग मिनिंगलेस आहे, असा उच्छेदवादाचा अर्थ होते. असा अर्थ शून्यवादाचा होत नाही ना काय. याच्यामध्ये आमचे पूजनीय भदंत आर्य नागार्जुन यांनी जे मध्यम कारिका यामध्ये जे म्हणजे शून्यवाद मानला त्याला विज्ञानवादसुद्धा म्हणतात. आणि हे महत्त्वाचा विषय आहे, या 2-3 मिनिटात होणारा शक्य नाही. आज फक्त इतकंच, मी मराठी अनुवादकांना कोणताही दोष देत नाही देत दोष. त्यांनी खूप मोठं काम केलं, पण होतच असते कधीकधी तांदूळामध्ये कधीकधी खडे जातच असतात ना काय. त्यांना दोष का द्यायचा? माझा तर त्यावेळेला जन्मसुद्धा नसेल कदाचित काय, ज्या वेळेला त्यांनी हा ग्रंथ अनुवादाला घेतला काय. तर
मी त्यांचेही धन्यवाद मानतो. आज मीही पाली साहित्याच्या क्षेत्रात आल्यानं पाली भाषेचा अभ्यासक असल्यामुळे आत्ता मी ते तीनही पुस्तकं पाहिले. हे बघा, भजनदान कौशल्यांचं, बुद्ध अँड हिज धम्माचं म्हणजे भगवान बुद्ध और उनका धम्मा, बानाई प्रकाशन, याच्यामध्ये कोणतीच चूक नाही. हे बघा, कौशल्य प्रकाशन, बुद्ध अँड हिज धम्मा, यामध्येही काही चूक नाही. सरळ सरळ इंग्रजी बाबासाहेबांची जशीच्या तशी दिली. कालकथित डॉक्टर म्हणजे मेडिक म्हणजे औषधाचे डॉक्टर, ॲलोपॅथिक, डॉक्टर अशोक गायकवाड साहेब, या 2 ग्रंथात तर चूक नाही. हा ग्रंथ मराठी अनुवादित. मी प्रकाशकांना दोष देत नाही, पण या ग्रंथामध्ये प्रथम खंडामधल्या 3ऱ्या भागामध्ये हा ज्वलंत मुद्दा आहे. मला शेवटी इतकंच सांगायचं आहे, माणसाला रोग लागला तर डॉक्टरांजवळ जाऊन दुरुस्त होत आहे, पण पुस्तकाला जर रोग लागला तर लवकर दुरुस्त होण्याची, रोग समाप्त होण्याची शक्यता नाही. म्हणून संशोधक आणि वैज्ञानिक पद्धतीने आणि करुणामय अंतकरणाने मी सांगतो आहे, पुढच्या प्रकाशकांनी ती चूक दुरुस्त करावी. बस आज इतकंच.